नमस्कार बंधू भगिनींनो. माता शारदा यांच्या जीवनाविषयी आपण माहिती घेतो आहोत, जाणून घेतो आहोत. आज पुढे काय होत आहे हे बघूया. रामकृष्णांच्या पश्चात माताजींनी ठरवलं की आता आपण तीर्थयात्रा करावी आणि माता आता काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन बुद्धगयेला जातात. आणि बुद्धगयेला गेल्यानंतर तो जो आश्रम बुद्धांचा त्या बघतात, तिथे बघून अवाक होतात आणि त्यांना जाणवतं, अरे, आपले शिष्य, आपली मुलं घरदार सोडून, नोकऱ्या सोडून वणवण भटकतात आहे. त्यांना हक्काचं असं राहायची जागा नाही, छप्पर नाही, पुरेसं अन्न नाही, झोपायला जागा नाही, नीटचे कपडे नाही आणि त्या खूप रडतात. परमहंसांना आळवून आळवून रडतात. म्हणतात, परमहंसा, कोण तुम्हाला अवतार मानेल हो? कोण तुमच्यावर विश्वास ठेवेल? आपली मुलं बिचारी घरदार सोडून वणवण भटकतात आहेत. अरे, त्यांना आश्रय द्या. त्यांना असं स्थान त्यांच्यासाठी निर्माण करा. एका आश्रमाची जागा शोधा आणि तो बांधा की जिथं आपली मुलं हक्काने राहतील. अशा प्रशस्त खोल्या त्यांच्यासाठी निर्माण करा. असं स्वप्न जे माताजींचं होतं, ते त्या दिवशी माताजींना अतीव दुःख झालं आणि हे स्वप्न माझं पूर्ण करा असा त्यांनी अगदी अक्षरशः साकडं परमहंसांकडे घातलं आणि त्यांच्या डोळ्यातनं झरझर झरझर अश्रू खाली जमिनीवर सांडले. ते इतके दूर वर पसरले की या हृदयीचे त्या हृदयी जसं असतं ना, तसं झालं. त्यावेळेला विवेकानंद अमेरिकेत होते आणि त्या क्षणी विवेकानंदांना जाणवलंय की माझी माता ही खूप दुःखी आहे आणि माझी माता हे स्वप्न बघते. माझ्या मातेला ही तीव्र इच्छा आहे की आपल्या मुलांसाठी एक जागा असावी आणि परमहंसांचं पुढे कार्य चालावं. आणि त्यावेळेला विवेकानंदांनी हा दृढ निश्चय केला की मी हे माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करीन. आणि आपण बघतोय की रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. माता या विश्वजननी होत्या. केवळ त्या आश्रमापुरत्या तितक्या शिष्यांच्या आई नव्हत्या, तर या विश्वाच्या त्या माता होत्या. आपण मागच्या भागात हेही बघितलं की रामकृष्ण म्हणतात की तू जिचं ध्यान करतोय ना, ती नौबतखान्यात पोळ्या लाटते. म्हणजेच त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून काली माता आहेत, हे रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं आहे. आणि आता तर मातेचा भाव पूर्णच बदलला होता. आपण या विश्वाची आई आहोत आणि प्रत्येकाची कशी आपण काळजी घेतली पाहिजे, प्रत्येकाला कसं जपलं पाहिजे, हा भाव त्यांचा आणि उदात्त विचारसरणी प्रत्येकाबद्दल, प्रत्येकाचे अप्रात्य कशा पोटात घालत होत्या, हे या भागातून आज आपण समजावून घेणार आहोत. रामकृष्ण मिशन मध्ये, रामकृष्ण आश्रमात जी मंडळी जाऊन आली आहेत त्यांना याचा अनुभव आला असेल की तिथले जे संन्यासी आहेत ते अतिशय त्यांच्या हृदयात वात्सल्य आहे, प्रेम आहे, करुणा आहे, माया आहे. इथे कुठेही तुलना करत नाही बाकीच्या आश्रमाची आणि रामकृष्ण आश्रमाची, पण हा भाव माताजींनी प्रत्येकाच्या हृदयात जागृत केलाय. त्याच्यामुळे हे आपल्याला या गोष्टी आपोआप जाणवतात की इथे संन्यासी खूप काही वेगळे आहेत. तर एकदा एक गोष्ट सांगते. एका शिष्याकडून कुठली तरी चूक झाली आणि ती चूक निश्चितच मोठी होती आणि त्याला वाटलं की आता आपल्याला काही इथे क्षमा केली जाणार नाही आणि तो खूप घाबरतो. बाकीचे शिष्य त्याला म्हणतात की नक्कीच तुला आता खूप मोठी चूक तू केली आहे, तर तुला खूप मोठी सजा होईल आणि ब्रह्मानंद महाराज तर तुला काही इथे ठेवणार नाही. कारण आता रामकृष्ण मिशनचं कार्य विवेकानंदांनी ब्रह्मानंद महाराजांकडे सोपवलेलं असतं आणि सर्वे सर्वा तर माताजी असतात. तर ब्रह्मानंद महाराज आता तुला अशीच शिक्षा देतील की या आश्रमातून तुला हाकलून देतील. तो खूप घाबरतो कारण त्यांनी नोकरी चाकरी घरदार सारं सोडलेलं असतं आणि या आश्रमात तो राहत असतो. तो आता रडत रडत माताजींकडे जातो. माताजींच्या कार्यालयाचं नाव असतं उद्बोधन कार्यालय. जेव्हा माताजी त्यांची समस्या ऐकून घेतात तेव्हा त्याला सर्वप्रथम आश्वस्त करतात की तू काळजी करू नको, शांत रहा. आणि 2-3 दिवसानंतर ब्रह्मानंद महाराज कुठल्याशा कामानिमित्त
माताजींकडे येतात. माताजी त्यांना विचारतात, अरे राखाल, तू रामकृष्णांपेक्षा मोठा कधी रे झाला? पहिलाच प्रश्न. त्याच्यावर रामकृष्णानंद ब्रह्मानंद महाराज त्यांचं नाव, ते ब्रह्मानंद महाराज अगदी घाबरून विचारतात, आई माझी काही चूक झाली का ग? अरे हो, चूक झाली असं मला नाही रे म्हणायचं, पण रामकृष्णांना ठाकूरजींना कोणी घाबरत नव्हतं. तुला खूप घाबरतात रे लोक. आई काय झालं? आणि मग ते सांगतात की अमुक एका शिष्याकडून काहीतरी प्रमाद घडलाय, तो तुला किती घाबरतोय रे. अरे 3 दिवस झाले तो इथे या कार्यालयात बसलाय माझ्याजवळ. आणि मग राखाल म्हणजेच ब्रह्मानंद महाराजांना कळतं की जसं शिस्त आवश्यक आहे तसं प्रेमही आवश्यक आहे. आणि या दोघांचा समन्वय माताजींनी कसं आपल्या आयुष्यात त्यांना धडा दिलाय याचा नवीन पाठ ते शिकतात. आणि त्याच्यानंतर ते आपली चूक कबूल करतात की आई याच्यानंतर असं नाही ग होणार. ही एक गोष्ट की माताजी अपराध पोटात कशा घालायच्या. दुसरी अशी गोष्ट आहे की एक भाजीवाला होता, म्हणजे माळी होता, त्याचा दुसरा व्यवसाय भाजी विकण्याचा होता. तर तो परस्पर जी त्या शेतातून भाजी यायची तो विकायचा आणि इकडे भाजीचा तुटवडा पडायचा. ही गोष्ट विवेकानंदांच्या लक्षात आली की हा चोरून भाजी विकतो. आणि मग त्यांनी त्याला बोलावलं, आणि ते विवेकानंदच होते ना, थोडे कोपिष्ट होते. तर त्यांनी चांगलं त्याला फैलावर घेतलं की हे तू काम करतोय बरोबर करत नाही, परमहंसांचा कडून तू काय शिकला? अरे नुसत्या आरत्या ओवाळायच्या का? आपले विचार चांगले असायला हवे. तू जे चोऱ्या करतो, खबरदार पुन्हा चोरी केलीस तर तू इथून निघूनच जा, मला तू नकोच आहेस. आणि रागा रागाने त्याला तिथून बाहेर पाठवलं. मग काही दिवसानंतर हा भाजीवाला पुन्हा माताजींना भेटायला म्हणून तिथे आला. आणि झालं, माताजींनी जो रामकृष्णानंद नावाचा त्यांचा शिष्य होता त्याला सांगितलं, ठेवून घ्या याला. आणि विवेकानंदांनी त्यांना काम करताना बघितलं, अरे या चोराला तर मी बाहेर काढलं होतं, याला पुन्हा कोणी आणलं का रे? तुला कोणी आणलं इथे? चल जा इथून. तितक्यात रामकृष्णानंद धावत धावत आले. स्वामीजी, याला आपल्या माताजींनीच ठेवलंय. मग तोही म्हणाला, मला आईनं ठेवलंय. विवेकानंद काय म्हणणार? कर बाबा काम, आईनी ठेवलंय तर. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यातून पण असे अनेक प्रसंग आहेत. थोडेच प्रसंग मी घेते इथे. यांचं म्हणणं हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. या वाक्याला अगदी अंडरलाईन करून घ्या. जसंच्या तसं अनुवाद आपल्यापर्यंत पोचवते की मनुष्य चुकला तर तो का चुकला त्याची मानसिकता तुम्ही समजावून घ्या आणि त्याला सांभाळून घ्या, असं माताजींनी आपल्याला सांगितलंय. किती मोठं वाक्य आहे ते. आयुष्यात आपल्याही कडून खूप चुका होतात. आपली ती चूक आपण डोळे झाक त्याच्याकडे करतो की हा त्याला काहीतरी स्पष्टीकरण देतो, मी असं का वागली कारण त्यांनी माझ्याशी असं वागलं म्हणून मी अशी वागली. त्याला नक्कीच आपण अनेक स्पष्टीकरण देऊन ती चूक आपण आपली डोळे म्हणजे ती झाकून घेतो. पण दुसऱ्याची चूक जर झाली असेल तर त्याला आपण छिद्र पाडून पाडून मोठी करतो की यांनी असं केलं, यांनी असं केलं, आणि मग आपण त्याच्याशी संबंध तोडून टाकतो. पण माताजी या विश्वजननी आहेत आणि त्या प्रत्येकाची चूक कशा पोटात घालत होत्या. तर एक गोष्ट इथे सांगते की अनेकांच्या तरुणपणी अशी चूक होते की काहीतरी पाऊल चुकतं, पण मग त्या व्यक्तीला किती दोषी ठरवलं जातं. त्या व्यक्तीला अगदी त्या घरातूनही हद्दपार केलं जातं आणि समाजातूनही हद्दपार केलं जातं. तर एक अशी घटना तिथे घडली की एका मुलीकडून जे होऊ नये ते घडलं. तिचा पाय घसरला आणि मग तिच्या कुटुंबानं तिला घराच्या बाहेर काढलं, समाजानं वाळीत टाकलं. आणि माताजींना ही गोष्ट कळली की ती बिचारी कुठेतरी काहीतरी राहते, लोक दगडफेक करतात आहे, लोक तिला वाटेल तसं बोलतात आहे.
माताजींनी त्या मुलीला जाऊन आपल्या आश्रमात आणलं आणि तिची इतकी जीवापाड काळजी घेतली. म्हणजे त्यावेळेला तिला ते ते गरजेचं होतं की कोणीतरी मला जपावं, कोणीतरी माझी काळजी घ्यावी. माझ्याकडनं घडून गेली ती घटना, घडली. पुरुषाला लाख गुन्हे माफ असतात हो, पण स्त्रीची एवढी सुद्धा चूक झाली ना तरी ती नाही कोणी सहन करत. अशा खूप कमी स्त्रिया असतात की त्या आपल्या सुनेच्या पाठीमागे, आपल्या मुलीच्या पाठीमागे आणि समाजातल्या अशा अनेकांच्या पाठीमागे उभ्या राहतात. अशा स्त्रियांना मी दंडवत प्रणाम करते. तर माताजींनी त्या मुलीला आपल्या आश्रमात आणलं आणि इतक्या प्रेमानं तिला ठेवलं की काही दिवसातच ती पुन्हा आपल्या पायांवर उभी राहिली. आणि याच्याशिवाय तिला स्थान मिळवून दिलं, आदराचं स्थान मिळवून दिलं. ही गोष्ट माताजींनी केलेली आहे. आणि त्या काळात हे तुम्ही जरा कल्पना करा की तो काळ किती भयानक होता. आणि बंगालमध्ये तर अतिशय अज्ञान आणि स्त्रियांना असं स्त्रियांकडून अशी चूक झाली तर तिला कुठे स्थानच मिळत नव्हतं. त्या काळात अशा पद्धतीनं तिची पाठराखण करणं आणि तिला आश्रय देणं हे माताजीच करू जाणे. एका चोराची गोष्ट सांगते की अमजद नावाचा एक चोर होता. तर तो चोर 6 महिने तुरुंगात राहायचा आणि 6 महिने हा माताजींजवळ राहायचा. तर माताजींना खूप जण म्हणायचे की हा चोर आहे, याला कशाला तुम्ही ठेवता. तर त्याच्यावर जो शारदानंद नावाचा त्यांचा शिष्य होता तोच म्हणाला की माताजी, इसको नहीं रखने का. उज्ज्वला जोशी, कृपा करून आपला ऑडिओ बंद करा. तर इसको नहीं रखने का माताजी, इसको हकाल दो. त्याच्यावर माताजी हसल्या आणि म्हणाल्या, शारदानंद, जैसे शारदा मेरा बेटा है वैसा अमजद भी मेरा बेटा है, दोनों मेरे बेटे हैं ना. और हर माँ को हे वाक्य खूप छान आहे की जर तो मुलगा वेडा असेल, बावळट असेल, मूर्ख असेल आणि चोर असेल तर असे मुलं आईला प्रिय असतात, कारण त्यांच्या संसाराची आईला काळजी असते. मला वाटतं हेही वाक्य खूप सुंदर आहे. अनेकांच्या पोटी अशी मुलं असतात की जे बावळे असतात, तो नाही त्यांना काही कळत. खूप चुका त्यांच्या हातून घडलेल्या असतात, कुठेतरी वेडेपणा करतात, कुठेतरी काहीतरी चूक झालेली असते, चोरी झालेली असते, पण म्हणून काय, ठीक आहे ना, सांभाळून घ्यावं. असा हा माताजींनी सल्ला, म्हणजे आज माताजींनी आपल्या सगळ्या आयांचे डोळेच उघडले आहेत की सांभाळून घ्या आपल्या आपल्या मुलांना, त्यांच्यावर प्रेम करा. अशी मुलं आईला प्रिय असतात आणि आई त्यांच्या संसाराची काळजी करत असते की या लेकराचं सगळं, याची घडी व्यवस्थित बसावी, याची नाव वाहती राहावी, आणि म्हणून आई त्यांची काळजी करत असते. आज इतकं डोळ्यात पाणी येतंय की थोडं बोलणं सुचत नाही, इतकं डोळ्यात पाणी येतंय की असं वाटतं केवढं या मातेच्या हृदयात प्रेम आहे. गायीनं, गाय जर हंबरली, तिला पाना फुटतो ना, वासरू आहे, वासराला दूध पाजायचं असतं, म्हणून गाय हंबरली तर माता अगदी धावत जायची आपलं हातचं काम टाकून की अगं बाई, तुला आपल्या लेकराला दूध पाजायचंय, वासराला दूध पाजायचंय, म्हणून स्वतः तिला घेऊन आपल्या वासराजवळ घेऊन जायच्या आणि म्हणायच्या, पाज याला दूध पाज. तिच्या अंगावरून हात फिरवायच्या, वासराच्या अंगावरून हात फिरवायच्या. तिच्या डोळ्यात ती करुणा, तिचं प्रेम त्या बघायच्या. आणि इतकं प्रेम माताजींच्या हृदयात होतं की ती गाय सुद्धा त्यांना चाटायची हो, ते वासरू चाटायचं. इतकं ममता भाव, इतकं विशाल हृदय माताजींचं होतं. माताजी जर कोणी काम केलं शिष्याने, आणि केरसुणी खूप जणांना सवय असते की झाडतात आणि केरसुणी देतात अशी फेकून, तर माताजींनी कोणाला सांगण्यापेक्षा माताजी ती फेकलेली केरसुणी हळूच उचलायच्या आणि ती व्यवस्थित तिच्या जागेवर ती केरसुणी ठेवायच्या. माताजींचं म्हणणं की ज्या वस्तूचा तुम्ही उपयोग केला, झाडलं आणि दिली फेकून, हे बरोबर नाही ना. वस्तूचा उपयोग करता, ती लक्ष्मी आहे, तर त्या लक्ष्मीला तसं स्थान द्या, तिला व्यवस्थित तिच्या जागेवर ठेवा. कोणी कचरा टाकला, कोणी, अनेकांना सवय असायची
की केळी खाल्ली दिली फेकून, संत्रे खाल्ले दिले त्याचे टरफलं फेकून. तर माताजी ही गोष्टी उचलून आणायच्या. संत्री आहे तर ती वाळवून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला शिकेकाई केसांच्यासाठी उपयोग त्याचा होतो. केळ्याची सालं गाईच्या मुखात द्यायचे, किती बिचारी आवडीनं खाते आणि किती त्याच्यात घटक आहे, तो मॅग्नेशियम फॉस्फरस सगळं त्या कॅल्शियम त्या केळ्यामध्ये. तर ती गाईच्या मुखात द्यायच्या. अहो, केळ्याच्या सालीचे किती उपयोग आहे. जरी तुम्ही ते चेहऱ्याला चोळलं ना तरी तुमचा चेहरा चमकतो हो. सगळे डाग निघून जातात. कुठे काही तुमच्या पायाला व्रण आलं असेल, पायाला भेगा पडल्या असतील, तर तिथे जरी तुम्ही केळीचं साल लावलं ना आणि त्याच्यावर मोजा घातला तर रात्रीतून तुमचे पाय छान होऊन जातील, अगदी नरम होऊन जातील. किती उपयोग आहे संत्र्याच्या सालीचा, किती उपयोग आहे. म्हणजे जी वस्तू आपण फेकून देतो ते संत्र्याच्या साल्याचा जर ते दळून घेतले ना आपल्या केसांना शिकेकाई सारखं वापरले तर किती सुंदर सुगंध येतो. तर माताजीने आपले डोळेच उघडलेत. आज जे होतं ना माझ्या डोळ्याला खूप धारा लागल्या आणि मला बोलणं सुचत नव्हतं. जे काही बोलले ते सांभाळून घ्या, एवढंच माझं सांगणं आहे आपल्याला. इथेच थांबते आणि विनंती करते आपल्याला की आज माताजींनी खूप काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत, त्याचं जरा अवलोकन करूया आणि ध्यानाला बसूया. पुन्हा एकदा माताजींनी कालही खूप छान सांगितली काल गोष्ट. कोणी सांगेल तुमच्यापैकी मला कालच्या 2 गोष्टी की माताजींनी काय सांगितलंय ते? जरा एखादीचं स्पीकर ऑन करून, म्हणजे 2 वे कम्युनिकेशन होईल आपलं. कोणी सांगू शकतं कुठली गोष्ट आवडली कालची? आपण लिहूनही ठेवत जा आणि त्याचं मनन करत जा. म्हणजे सांगा मी रोहिणी ताई, बोलून माझा ऑडिओ बंद करते प्लीज. बोलून उत्तर देण्यापेक्षा शांत राहून उत्तर देणे अतिशय महत्वाचे. लव यू ताई. मला हीच गोष्ट पहिली आपल्याकडून हवी होती की बोलून उत्तर देण्यापेक्षा शांत राहून उत्तर देणं जास्त महत्वाचं आहे. अजून दुसरी गोष्ट आहे, सांगेल कोणी? सुषमा ताई. माझे मन, माझे शरीर, माझे इंद्रिय भगवंतांना समर्पण करते असे म्हणून मग ध्यानाला बसा. बरोबर आहे. माझं मन, माझं माझं मन, माझं इंद्रिय आणि माझं शरीर मी पूर्णपणे भगवंताला अर्पण केलेलं आहे. आणि नंतर ध्यानाला बसायचं, म्हणजे आपल्यात आणि परमेश्वरात काहीच फरक राहणार नाही. आणि जी भाव अवस्था माताजींनी अनुभवली ती भाव अवस्था आपण अनुभवायला वेळच लागणार नाही. त्याच्यामुळे सगळेजण या भावात आपण ध्यानाला बसूया. आणि सग मी हा आपल्या सद्गुरूंच्या चरणी ठेवूयात. मी हा सद्गुरूंच्या चरणी ठेवूया. खरीच गोष्ट आहे. आपल्यातला मीपणा पूर्णपणे माताजींनी जसा सद्गुरूंच्या चरणी ठेवला तसा आपणही आपला काढून ठेवूया. चला तर मग तयार होऊ. मास्टर्स, ध्यानाला बसण्याआधी आपण संकल्प करूया, माझं मन, इंद्रिय, माझी सारी जी मनातले विचार आहेत ते मन, अनेकांच्या या क्षणी सुद्धा अनेक विचार येतात आहे म्हणून पुन्हा रिपीट करते. हे सारे विचार करणारं जे मन आहे ते मन, इंद्रिये आणि माझं शरीर हे संपूर्णपणे परमेश्वराच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलेलं आहे. दुसरा संकल्प, माझ्यातला मी सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलेला आहे. आणि फील करा
की आपल्या शरीरातून हा जो मीचा भाव आहे हा अगदी पावलापासून ओढल्या गेलाय. आणि हा भाव आपल्या सहस्रारातून निघून आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्या चरणी ठेवून देऊ. याच क्षणी आपण पूर्णपणे समाधी अवस्थेत गेला आहात. कारण आपल्या डोक्यावर जसा आपल्या गुरूंचा आशीर्वाद आहे तसा साक्षात आदिशक्तीचा आशीर्वाद आहे. आणि पूर्णपणे शून्यतेत आपण आहात. ही ऊर्जा प्रचंड वाढली आहे. मास्टर्स, आजची जी प्रोसेस आहे ती माताजींनी सांगितलेली अशी आहे की संपूर्ण लक्ष आधी सहस्रारातून आपल्या दोन्ही कानाकडे, दोन्ही कान, लेफ्ट अँड राईट, ज्या ज्या महिलांना कमी ऐकू येतं त्या महिलांसाठी आज आहे, त्या मातांसाठी आहे. आणि आपण चुकीच्या गोष्टी ऐकतो त्या आपल्यासाठी सुद्धा आहे. माताजींचं सांगणं आहे, चांगल्याच गोष्टी ऐका. आपल्या कानांवर ही प्रोसेस सुरू झाली आहे. जी काही नकारात्मकता आहे ती निघून गेली आहे मास्टर्स. हळूहळू संपूर्ण लक्ष डाव्या कानाकडे, डाव्या कानाकडे लक्ष द्यावं.
आपल्या डाव्या कानात खूप प्रचंड स्पंदन आपल्याला जाणवतील. हिलिंग सुरू आहे मास्टर्स. लक्ष डाव्या कानाकडे. प्रत्येक नस, पेशी परत सूर्यदेवाच्या दिव्य प्रकाशाने आणि हिरव्या ऊर्जेने हील होते. डाव्या कानाकडे लक्ष द्या. प्रचंड स्पंदन निर्माण झाली आहेत.
प्रचंड ऊर्जा आपल्या डाव्या कानामध्ये सूर्याच्या प्रकाशाने सगळ्या नसा, तिथली पूर्ण सिस्टीम कानाची अतिशय तेजोमय झाली आहे. ज्या काही व्हेन्स दुखावल्या होत्या त्यांना पूर्ण ताकद मिळते. प्रचंड ऊर्जा प्रत्येक वेन मध्ये, पेशीमध्ये, परतेमध्ये, कानाच्या सगळ्या आतल्या ऑर्गन्स मध्ये फील करा मास्टर्स. अद्भुत अशी गोष्ट सुरू आहे. सगळे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात. ते डाव्या कानाच्या अगदी पाळीपर्यंत व्हायब्रेशन्स आले आहेत. कानाच्या खालचा भाग, वरचा भाग, हिरव्या प्रकाशाने संपूर्ण कान भरून गेलेले आहे. संपूर्ण हिरवा प्रकाश प्रत्येक नसेमध्ये, परतेमध्ये, पेशीमध्ये आपल्या डाव्या मानेच्या खालच्या नसांपर्यंत ही प्रोसेस सुरू आहे मास्टर्स. ज्या ज्या नसा दुखवल्या ते अगदी सशक्त होतात आहेत. खाली तुम्हाला लक्षात येईल मानेच्या डाव्या बाजूला स्पंदनं जाणवतील, कानाच्या भोवती जाणवतील, प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आहे डाव्या कानामध्ये. आणि ही जी निगेटिव्हिटी आहे ही आलसियांच्या अग्निसमुद्रात विसर्जित झाली आहे. त्याचं प्रकाशामध्ये रूपांतर झालंय. एकदम शांत. आता उजव्या कानाकडे लक्ष द्या मास्टर्स. संपूर्ण लक्ष उजव्या कानाकडे. आपल्या
संपूर्ण लक्ष उजव्या कानाकडे द्या. उजव्या कानावर प्रोसेस सुरू झालेली आहे. एकदम शांत, एकदम शांत. फक्त स्पंदनांना महसूस करा. स्पंदन जाणवतात आहेत. कानाच्या प्रत्येक नसेमध्ये, परतेमध्ये, पेशीमध्ये ही ऊर्जा जाते. मास्टर्स, महसूस करा.
प्रोसेस सुरू आहे मास्टर्स. जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निघून जाते आणि कान हा हिरव्या प्रकाशाने भरल्या गेलाय. व्हायब्रेशन जोरदार आहे. पूर्ण शरणागती ठेवा मास्टर्स, पूर्ण शरणागती. तुम्हाला उजव्या खांद्याच्या तिथपर्यंत स्पंदन जाणवतील. मानेवर स्पंदन जाणवतील. मास्टर्स, उजव्या मानेवर स्पंदन जाणवतील. पूर्ण भाग हा प्रकाशाने भरून गेलाय. डावा आणि उजवा कान. आणि जी नकारात्मकता आहे ती आलसियांच्या अग्नी समुद्रात विसर्जित झाली आहे. त्याचं रूपांतर हे प्रकाशामध्ये झालंय. एकदम शांत, एकदम शांत.
लक्ष आता सहस्रारावर, आपल्या डोक्याच्या मध्यबिंदूवर. संपूर्ण लक्ष सहस्रारावर. जे काही जाणवतं त्याचा अनुभव घ्या मास्टर्स. एकदम शांत. मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते आपले गुरु, संपूर्ण गुरु मंडळी, स्वामी विवेकानंद, माता शारदा आणि रामकृष्ण परमहंस यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि त्यांची रजा मागते. आपल्याबरोबर जे दिव्य सोल्स आलेले आहेत ते आपापल्या स्थानी परतलेत. मास्टर्स, चैतन्य तिकडे यावं. आपली पावलं हळूच हलवावी आणि डोळ्यांवर हात. 5 4 3 2 1 0. अतिशय सावकाशपणे कोमलतेनं आपले डोळे उघडायचे आहेत. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुलं, गायी, वासरं, पशु, पक्षी सगळे सुरक्षित आहे. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज खूप एक छान प्रोसेस आपल्याला मिळालेली आहे. ENT डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडणार नाही. आणि त्या भगिनींपर्यंत पोचवा की ज्यांना ऐकू येत नाही. ऐकू न येणं म्हणजे एक प्रकाराने आपल्याला, मला ऐकू येत नाही, थोडंसं त्या वृद्ध व्यक्तीमध्ये इरिटेशन निर्माण होतं, थोडासा आत्मविश्वास डगमगतो. तो विश्वास तुम्हाला द्यायचा आहे या माध्यमाच्या मदतीनं. ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आयुष्यात आपल्याला अशी कसाही कधीही प्रसंग येणार नाही की मला ऐकू येत नाही असं कधी तुम्ही म्हणणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला खडा न खडा दूरवर घडलेली घटना सुद्धा ऐकू येईल. इतका अंतर्ज्ञान आणि अंतर्नाद तुमच्यामध्ये जागृत होईल. तर त्याच्यामुळे कृपा करून अगदी मुक्त हस्ताने द्या. सगळ्यांना माझा नमस्कार. ज्यांना असा प्रश्न निर्माण झाला त्यांनी आधी बोलावं आणि स्वतः हे दुसऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम करावं. बोला ताई, बघा जरा. हो, हँड रेज करा कोणाला बोलायचं. मंदाकिनी ताई, हा बोला ताई. मी उज्ज्वला जोशी बोलते. बोलू ना? ऐकू येत आहे? हो, बोला. हा, माझं ऑपरेशन झालं, छान झालं. तुम्हा सगळ्यांची ऊर्जा तुम्ही मला दिली त्याबद्दल एकदम थँक्स. आणि उद्या आता टाके काढायला जाणार आहे. छान झालं ऑपरेशन. दुर्गाताई, नानागाताईंना आत्मवंदन. अनुपमा ताई बोला. ताई, खूप छान ज्ञान. त्या आईने कसं केला माफी आणि प्रेम, करुणा, ममता
त्याचं फार छान सांगितलं तुम्ही ज्ञान. आणि दुसरं म्हणजे अतिशय सुंदर प्रोसेस झाली ताई. चांगलं कसं ऐकावं, काय ऐकावं, कसं ऐकावं, फार छान प्रोसेस झाली ताई. खूप 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 धन्यवाद ताई. प्रणाम. मंदाकिनी ताई बोला. तर ताई सगळ्यांना आज आज नाही का खूप म्हणजे खूप काय त्याला म्हणतात ज्ञान प्राप्त झालेलं आहे आज पण. आणि कानामध्ये ना असं आतमध्ये काहीतरी गेल्यासारखं झालेलं आहे. अनुभव आला तो जे ते म्हणले ना प्रोसिजर होतात त्याचा अनुभव आलेला आहे आज. आणि पिंड दिसत होती महादेवाची. खूप छान. सगळ्यांना धन्यवाद सगळ्यांना. सरिता पाठक ताई बोला. सगळ्यांना माझा नमस्कार. ताई खूप मी भाग्यवान आहे की ह्या ग्रुपशी जोडले आणि सगळं श्रेय फक्त फक्त तुम्हालाच, कारण आपण भेटल्यामुळे मला कळलं. आणि एवढे दिवस मी वंचित राहिले, माझ्या लक्षात नाही आले. एकदा मी एक लिंक पाठवली होती तुम्हाला, तर तुम्ही म्हणाले माझे ध्यानाचे वर्ग असतात, पण मी चुकले की मी विचारलं नाही पुढे काय आहे ते. हे मला माझी चूक कळून आली. नाहीतर एवढे दिवस माझे वाया नसते गेले. तर ठीक आहे, उशिरा आहे पण चांगलं आहे. आणि आजचं ध्यान अप्रतिम. आणि जसं जसं आपण सांगितलं की डाव्या कानाकडे लक्ष द्या, तर अक्षरशः म्हणजे उजव्या कानाला आपण विसरूनच गेलो होतो त्यावेळेस. आणि ती स्पंदनं व्यवस्थित अशी जाणवत होती आणि काहीतरी प्रोसेस होते आहे या गोष्टीचा म्हणजे अनुभव आला. खूप छान, खूप सुंदर सुंदर. आणि चांगलं ऐकावं, चांगलं ऐकावं. आपण नेहमी पुस्तकांमधून वाचतो किंवा कोणी संत गुरु यांच्याकडून ऐकतो, परंतु ते आपण तेवढ्यापुरतं ऐकतो आणि सोडून देतो. ऍक्च्युली असं आहे की आज जी प्रोसेस झाली ना ती खूप महत्वाची आहे. कोटी कोटी धन्यवाद ताई. जास्त बोलू शकत नाही, मला खूप बोलायचं असतं, पण ते एक्झॅक्ट शब्द मला आठवत नाही त्यावेळेस. धन्यवाद धन्यवाद. खरंच खूप महत्वाची प्रोसेस झाली. छान सांगितलं. अनुराधा ताई. ताई त्रिवार वंदन. सर्वांना पण वंदन माझं. आज आहे ना ताई, तुम्ही सुरुवात केलीत आणि तुम्ही कानाकडे लक्ष द्या हे म्हणायच्या आधीच माझ्याकडे तर माझ्या दोन्ही कानांवरती असा दबाव आला आणि दाब जाणवला आणि हलकीशी वेदना पण जाणवली. आणि हळूहळू आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात आता उजव्या कानाकडे बघा, कानावरती आपल्याला हे करायचे आहे. आणि स्पंदन जसं ताईने आता मंदाकिनी ताईने सांगितलं तसं आतमध्ये काहीतरी जातंय असं स्पंदन जाणवत होती दोन्ही. तरी पण माझ्या जरा उजव्या हाताला काय म्हणणार कोपऱ्याचा इथे थोडी वेदना चालू आहे. तर त्यामुळे थोडं तिकडे लक्ष जातं, पण मी जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला, पण थोडं तरी लक्ष जातच ना हो ताई. असं ते दोन्ही कानांवरती छान हे झाली. आणि जी मानेपर्यंत तुम्ही सांगितलं त्या तो प्रकाश, हिरवा प्रकाश आणि सूर्याचा प्रकाश जाणवला. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. कोणाला बोलायचं? प्रणाम. बोला. त्याला उजव्या कानावर प्रक्रिया झाली तर खूप बरं आहे. आणखी कोणाला बोलायचं?